समोर आपले कुकरमध्ये जी भांडी ठेवताना ते भांडी, एका भांड्यात पाणी दिसलं आम्हाला, बाकी 2 भांड्यांमध्ये काय होतं कोणास ठाऊक. आणि आमचं तिथे बाजूला. तर आम्ही विचारलं बाईसाहेबांना, इथे कोण बसणार? महाराज माझा टॉमी. म्हटलं बाई तुझा टॉमी इथे बसेल का? हो म्हणे महाराज, आमच्याशिवाय त्याला जेवणच नाही जात. म्हटलं कुत्री होण्याची तयारी पूर्ण झालेली, आता पुढच्या जन्मात कुत्री होणार. कारण काय आता आपल्याला कळेल तेव्हा. आणि म्हटलं बाई तुझा टॉमी हा बुलडाग एका ठिकाणी कसे बसते, आम्हाला वेगळं दे. आता तिने ते उचलून घ्यायला पाहिजे, त्याला नाही उचललं, आम्हाला वेगळी खुर्ची दिली, पण टॉमी तिथेच बसला. पुढच्या जन्मी नक्की टॉमीन नाही तर टॉमी काहीतरी होणार. कारण याचं आता आपल्याला कळेल थोड्या वेळात. तर भरत त्या हरणाला घेऊन गेले. त्या हरणामध्ये किती आसक्ती, ते त्याला हे करायचं. त्या हरणाला खेळवतात कशी माहितीये, डुर डू 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 असं केलं त्या हरणाचं असं नाचते. एक महात्मा आहे त्याच्याजवळ, आणि तो लहान आमच्यापेक्षा पुष्कळ, त्याच्याजवळ हरिण आहे. नाव वगैरे करायचं तुम्हाला माहिती असेल तेव्हा. तर त्या ठिकाणी इतके त्यात आसक्त झाले त्या हरणामध्ये, आणि त्याला आपल्यावर जीव घालायचे. बघा राजस्थानी भाषेमध्ये एक म्हण आहे, गाय मारल्या गेली म्हणजे मग नाही हे सुरू करून ठेवा. गाय मारल्या गेली म्हणजे पाप लागते ना, म्हणून गंगेवर स्नान करायला गेले, तिकडून आणले आणि मारली कुत्री, मग पाप तेवढंच झालं की नाही पुन्हा. तर राजस्थानी भाषेमध्ये एक म्हण आहे, गाय मारी गए गंगाजी, गाय मारी गए गंगाजी, वहां से आए मारी कुत्ती, बात जितते की. मग काय झालं, राणी सोडली, मुलं सोडली, ऐश्वर्य सोडलं, एका हरणाच्या पिलामध्ये आसक्त झाले, बात जितते की. मग काय झालं, कशाला घर सोडलं, काही गरज घर सोडायची. त्या हरणामध्ये आसक्त झाले, ते हरिण कुठे बाहेर गेलं. आता मोठं झालं, एखादी हरणी दिसली तर लागलं तिच्या मागे गेलं, आणि यांना ताप आला, हरिण नाही. मग प्राण्यांना आपण जे बोलतो ते कळते, त्यांना बोलता नाही येत. दुपारच्या नंतर ते हरिण आलं, त्याने बघितलं स्वामीची तब्येत, त्या जवळ बसलं, त्याच्या अंगावर हात फिरवायला लागले. हात फिरवता फिरवता डोळे बंद, खतम, जीवन झाले. आणि त्या हरणाकडे बघता बघता प्राण निघून गेले. गीता काय सांगते, यम यम वापी स्मरण भावम त्यजेतन ते कलेवरम तम तमेव ती कौंतेय सदा तद्भाव भावितः. ज्या ज्या भावनाचं चिंतन करून प्राण सोडाल त्याला जाऊन मिळाल. बा भारत भूमीचा राजा, ज्याच्यामुळे आपल्या देशाचं नाव भारत झालं, तत्पूर्वी आपल्या देशाचं नाव अजनाब खंड होतं. भरत राज्य करायला लागल्यापासून याचं नाव भारत झालं. त्याची हालत काय, तो हरिण झाला. आता देहाचे प्रकार आहेत, कारण देह, लिंगदेह, सूक्ष्मदेह. तेव्हा आणि लिंगदेहामध्ये सगळ्या वासना राहतात. आता हे ज्ञानी होते, सगळ्या आठवत होतं की मी एवढा मोठा राजा होतो, हरिण झालो फक्त. आणि सत्संग जिथे चाललं तिथे आपले ऐकत बसायचे. शेवटी हरणाचा जन्म निघून गेला. एका अंगिरा गोत्राच्या घरी ब्राह्मणाच्या जन्माला आले. तिथे त्या ब्राह्मणाला पहिल्या पत्नीपासून 9 मुलं होते, आणि 8 शांत झाली, एकच जिवंत होता. ती पत्नी पण गेली, दुसरं लग्न केलं. त्या दुसऱ्या स्त्रीपासून 2 जुळी मुलं झाली, त्यात एक मुलगी आणि एक हे भरत. ती मुलगी होताच शांत झाली, ती आई पण गेली, भरत राहिले. आता वडिलांनी विचार केला की मी याला चांगला पंडित करेल. 9 वर्षाचे झाले आणि मौंज करून दिली. यांनी ठरवून टाकलं की आता बोलायचं नाही, बोलल्याने स्नेह उत्पन्न होतो, आसक्ती वाढते. गीता काय सांगते, संघात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात प्रतिविभ्रम, प्रतिमोहात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति, पतन होते. तेव्हा बोलायचं नाही असं ठरवून टाकलं. तिथे वडिलांनी गायत्री मंत्र सांगितला, हेच सगळं होतं, पण बोलत नव्हते. त्यांना वाटलं हा मुका, जो मुका असतो तो बहिराई असतो. वडील शांत झाले न, भाऊ भावजाई, हो जोपर्यंत माता पिता आहेत तोपर्यंत ठीक आहे, कोणाचे भाऊन कोणाचे भावजाई. तेव्हा आता भावजाईंनी सांगितलं, याला लठ्ठा, दिसायला अति सुंदर सुडौल शरीर, याला काहीतरी कामाला लावा. आणि तांदळाचं धान होतं, खूप झालं होतं, तिकडे पाठवलं हातात काठी घेऊन की जा इकडे लक्ष ठेव.
ते आपले लक्ष ठेवायला लागले, जनावर यायला लागले, खायला लागले. काही जनावर बाजूला राहायची, त्यांना इकडून खा म्हणजे असं वाटलं की बरोबर खातात की नाही, हे ते सगळं धान खाल्लं. लोक सांगायला लागले, अरे धान खातायत ना सगळे जनावर. हा काय म्हणतो माहितीये, खाणारा राम खाऊ बोलणारा राम, तर माझं बोलायचं का काम. सगळं खाल्लं. काही पाखरं खायला लागली. लोक म्हणाले पाखरं हे काय म्हणतात, रामजी की चिडिया रामजी का खेत खावे चिडिया सगळं झालं. भाऊला नाराय का हे सगळं, आणि नुकसान करून टाकलं, मारलं, जेवायला नाही दिलं. आता आपल्या शेतातलं पाणी तिकडे जाते, इथे एक आणि हे बांधून दे, भिंत बांध. याला वाटलं आता जर भिंत बांधली तर उद्या आणि घर बांधायला सांगेल. त्यांनी आणि तेवढा खळगा करून ठेवून दिला. संध्याकाळी भाऊवाला पडला तिथे. नाला काय केलं, एक धोतर नेसलेले गळ्यात जाणं हाकलून दिला. गेले आणि एका भिल्लाला संतान नव्हते. कोणीतरी सांगितलं की नर बली दिला म्हणजे संतान होते. ही बलिदानाची प्रथा फार वाईट आहे. देवी भागवतामध्ये बलिदानाबद्दल लिहिलेलं आहे. तिथे पशुचा बली द्या किंवा मनुष्याचा बली द्या असं न लिहिलं, तिथे आपल्या विकारांचा बली द्या असं दिलं. तेव्हा यांनी भरत जात होते, सुदृढ होते. ए तुझं नाव काय, काही बोलायचे नाही. घेऊन गेले धरून सुदृढ, त्याला चांगलं खाऊ घातलं, भद्रकाली देवी समोर उभं केलं, राजाच्या हातात शस्त्र दिलं. भद्रकाली देवीने ओळखलं की हा तर माझा भरत आहे. आणि राजा शस्त्र चालवणार तेवढ्यात कडकड 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 मूर्ती दुभंग झाली. प्रत्यक्ष देवी बाहेर निघाली. राजाच्या हातातलं शस्त्र घेऊन राजाचा शिरच्छेद केला आणि देवी स्थानापन्न झाली. कपडे सोडून दिले, फक्त धोतर आणि आपल्या गळ्यातले जायला लागले. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, सिंधू सव्वीर देशाचा राजा रोहगण आत्मबोधाच्या प्राप्ती करता कपिल मुनीच्या आश्रमात जात होते पालखीत बसून. पूर्वी पालखीला पकडणारे 4 जण राहायचे, त्यांना कहार म्हणायचे. तर चालताना एक जण एक कहार पळून गेला, त्यामुळे पालखी एका एका बाजूला झुकायला लागली. राजांनी आत्म विचारलं, काय रे पालखी एका एका बाजूला का झुकते? सांगितलं महाराज पकडणाऱ्यापैकी एक जण पळून गेला. सांगितलं वाटेल जो मिळेल त्याला धरा. भरत जात होते. यांना विचारलं तुझं नाव काय, बोलायचं नाही ठरलं, बोल नाही. हसतात कधी रडतात. चल आमच्या राजाची पालखी नेली आणि या खांद्यावर पालखी दिली. याला काय म्हणतात, त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि तो रौगण राजा आणि यांच्या खांद्यावर, आणि हे त्याच्या खांद्यावर जात होते. आज यांना त्याच्या खांद्यावर जात, तो यांच्यात आणि परगण्यातला छोटासा राजा. जाताना पायाखाली कोणतं जीवाणू येऊ नये म्हणून उड्या मारत चालायचे. हे उड्या मारले की पालखी उचलायची, वरच्या डोक्याला लागायचं. ए असे काय चालता महाराज, हा नवीन आणलेला हसतो काय रडतो काय आणि उड्या मारत का चालतो? ए तुला माहिती आहे मी कोण आहे? हसले मनातल्या मनात. बरं कशा करता जातात, आत्मबोधाच्या प्राप्ती करता. आणि बोली बा कशी, मी कोण आहे, मी गेलाच नाही आज, मी कोण आहे. हसले, पुन्हा उडी मारली. ए मी तुझी चांगली पिटाई करेल. काही नाही बोलले. पुन्हा उडी मारली. बघितलं, ए तू तर जिवंतच मेलेला दिसतो. आता यांनी विचार केला भरताने, आज जर न बोललो तर लोक म्हणतील जे ज्ञानी भरत रोगण राजाला आपल्या खांद्यावर घेऊन गेले त्याची तो नरकवासी झाला. माझ्या खांद्यावर मी नरकवासी होऊ देणार नाही. गंभीर वाणीने म्हणाले, सिंधू सव्वीर देशाच्या रोगण राजा तुझा जय जयकार असो. अरे मी सिंधू सव्वीर देशाचा रोगण राजा आहे, याला काय माहिती? तू जे शब्द मला बोललास ते माझ्या आत्म्याला बोलला की शरीराला बोलला? आत्मा शरीर भिन्न आहे त्यांनी सांगितलं. आणि तू सांगितलं की हे सगळं तू जिवंतच मेलेला दिसतो. हे सगळं जग जिवंत असून मेलेलं आहे. आपण जिवंत असून मेलेले आहो की नाही सांगा? नाही म्हणा. आपण भागवतो सांगतो आम्ही जिवंत असून मेलेले आहो की नाही? नाही म्हणा. आपण भागवतो म्हणते. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपला मृत्यूचा दिवस, मृत्यूचं कारण आणि मृत्यूचं स्थान या 3 गोष्टी निश्चित झाल्या. कधी मरणार, कुठे मरणार आणि का मरणार. कारण काय, आमचे कबीरदासजी सांगतात, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. आया है सो जाएगा
कोई सिंहासन चढ़ चले, कोई बंधे जंजीर श्री राधे, कोई बंधे जंजीर। कोई सिंहासन चढ़ चले, कोई बंधे जंजीर श्री राधे, कोई बंधे जंजीर। कोणी राधा म्हणजे बिड्या पडतील, जावं सगळ्यांनाच सांगणार. एकदम भरताकडे बघितल्याबरोबर केवढे तेजस्वी दिसायला लागले. थांबा थांबा, उडी मारली. पालखी आपल्या हाताने उचलून घेतली आणि महाराज आपण कोण आहे? राजा मी कोण आहे हे विचारण्याच्या अगोदर तू स्वतःला विचार, कोण आहे आपण, कोण आहो आपण? आपल्या स्वतःला कधी विचारलं मी कोण आहो म्हणून? नाही विचारलं. आता आपण थोड्या वेळाने घरी जाल, आणखी 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी आपण घरी जाल. घरी गेल्याबरोबर दरवाजा वाजवाल. आपल्याला विचारतील कोण आहे, आपण काय सांगाल? सांगू आपण काय सांगाल? आपण सांगाल मी आहे, नाव नाही सांगणार. करून बघा. एक वेळ एक डॉक्टर आणि इंजिनियर आमच्या बरोबर आले. म्हणे गुरुजी आम्ही पाहता काय सांगतो, आमचे नावच सांगतो दोघे. म्हटलं ठीक आहे. तिथे गेल्याबरोबर आणि कोण आहे म्हणाले मी आहे. म्हटलं अरे डॉक्टर हा म्हणत, कारण पहिल्यानी जो आवाज निघतो ना तो आत्म्याचा आवाज आहे. आपण पहिल्यानी तो विचारेल तू कोण आहे, आपण म्हणू मी आहे. मग आपण आपलं नाव सांगा, मी नारायण आहे, मी गोविंद आहे, मी. मग तू कोण आहे? मी नारायण आहे, तू कोण आहे? मग त्याला तू म्हणाल ते मी, त्याने तुला तो. हा तू आणि मी कोण आहे याचं उत्तर गीतेने दिलेलं आहे. वृष्णी नाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजया. वृष्णी वंशामध्ये कृष्ण मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन देखील मीच आहे. सगळा तोच आहे, बाकी दुसरं कोणी नाही. तर त्याची जाणीव ठेवा. तो माझ्या जवळ आहे, मी त्याच्या जवळ आहे. आणि चमत्कार बघा तेव्हा. तर अनेक प्रश्न विचारले. तू सांगितलं की आणि शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी याच्यावर होणारा कोणताही परिणाम आत्म्यावर होत नाही. त्या रोगंडाच्याने विचारलं की महाराज चुलीवर भांड ठेवलंय, भांड्यामध्ये खाली अग्नी लागलाय, भांड्यामध्ये दूध टाकलेलं आहे, अग्नीच्या संपर्काने दूध उकळेल, त्या तांदूळ टाकले शिजून जातील, त्याच्यामध्ये तांदूळ शिजतील. पण जर तांदूळ काढून त्यात दगड टाकले तर शिजणार नाही, कारण दगड निर्लेप आहे. त्याप्रमाणे इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी यावर होणारा कुठलाही परिणाम आत्म्यावर होणार नाही. आत्म्याचं स्वरूप काय आहे? नयनं छिंदन्ते शस्त्राणी नयनं दहते पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अग्नीने जाळल्या जात नाही, पाण्यामध्ये बुडवल्या जात नाही, हवेने उडवल्या जात नाही, शस्त्राने कापल्या जात नाही. तेव्हा मग आपल्याला जाणीव का नाही होत? याला ओल्या नारळाचा दृष्टांत येतात. ओल्या नारळात काय असतं? एक पाणी असतं, एक खोबरं असतं. जोपर्यंत नारळामध्ये पाणी आहे तोपर्यंत पाणीच वाजते, खोबरं चिकटलेलं असतं त्याला. ओला नारळ जर आपण फोडला तर आपल्याला खोबरं शस्त्राने काढावं लागतं आणि पाणी सुकून गेल्यानंतर खोबरं आपोआप वेगळं होते. त्याप्रमाणे इंद्रियरूपी करवंटीमध्ये जोपर्यंत विषयरूपी जल आहे तोपर्यंत आत्मरूपी खोबरं वेगळं नाही होत. विषयरूपी जल सुकून गेले की आत्मरूपी खोबरं वेगळं होते. आणि जीवाशिवायची भेट कशी होते हे सांगून दिलं. राजा आत्मबोधाच्या प्राप्ती करता जातोय. नंतर भवाटवीचा दृष्टांत दिला. एका व्याधाने एक जाळं पसरून ठेवलं, त्या जाळ्यात एक मांसाचा तुकडा ठेवला. एक पक्षी तो तुकडा खायला आला, तो त्यात अडकला, त्यात दुसरा अडकला, सगळं कुटुंब अडकलं. त्याप्रमाणे संसार रूपी जाळ्यामध्ये एकामेके एक अडकत जातात. आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु जेव्हा आपल्या ज्ञानरूपी शस्त्राने त्याचं छेदन करून देतो तेव्हा जीवा आणि शिवाची भेट. राजाला आधी दृष्टांत दिला आणि सांगितलं की आता तू आत्मबोधाच्या प्राप्ती करता जातो. आता पालखीत नाही गेला, आता पायी गेला. तिथे तो त्याचा शेवटचा जन्म होता. भरताचा देखील हा शेवटचा जन्म होता. नंतर भौगोलिक वर्णन सांगितलेलं आहे. सप्तपाता सप्तखंड याचं वर्णन केलं. आणि एका अध्यायामध्ये ग्रहदशेचं वर्णन आहे. ग्रहांचं अंतर आपल्या आणि इथून ग्रहांपर्यंत किती आहे हे पंचम स्कंदात विस्तारपूर्वक दिलं. सप्ताहामध्ये वेळेत अतिशय बंधन असतं, त्यामुळे इतकं विस्तारपूर्वक ग्रंथ होतं.
आणि शेवटच्या अध्यायामध्ये नरकांचं वर्णन सांगितलेलं आहे. नरकांचे प्रकार सांगितले. दम्मिश्र, अन्नसमिश्र, रौरव, कुठलं पाप केलं म्हणजे कुठल्या नरकात जातो याचं विगतवार वर्णन सांगून हा पंचम स्कंद समाप्त केला. बली वृंदावन बिहारी लाल की जय. 6व्या स्कंदाला सुरुवात दुपारी 3 वाजता होईल. आणि आज आपण नरसिंह भगवान खांबामधनं बाहेर कसे निघतात हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघाल. आमच्या 7 वर्षाच्या प्रल्हादाला या ठिकाणी बघाल. बली वृंदावन बिहारी लाल की गोविंद जय जय गोपाल जय जय 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 श्री राधारमण हरि गोविंद 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 जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गैया की जय जय चरैया की जय जय गैया की जय जय कन्हैया की जय जय गैया की जय जय चरैया की जय जय गैया की जय जय कन्हैया की जय जय गैया चरैया की जय जय गैया चरैया कन्हैया की जय जय गैया चरैया कन्हैया की जय जय गैया चरैया कन्हैया की जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय श्री राधारमण हरि गोविंद जय जय राधारमण हरि गोविंद जय जय श्री राधारमण हरि गोविंद जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय बोले श्री वृंदावन लाल की लखन सिया रामचंद्र जी की संत श्री दयानंद महाराज की जय राम बापा।